अरे 100 कोटी फडव्याचं करायचं काय? अरे 100 कोटी फडव्याचं करायचं काय? 100 13 दिवसाला राहील. उद्या आणि कावळ्याला उद्या टाकायला आम्ही जाणार आहोत. जर कावळ्यानं शिवलं तर यायला मोक्ष भेटल, नाही तर या गद्दाराला मोक्ष भेटणार नाही. सरकार जायला लागते. याच्या अवलादी बी खराब निघतील. कारण मतदान केल्या गोरगरिबांना संविधानात दिलेल्या अधिकारावर मतदान केलं तर या गद्दारांना मतदानाचा प्रार्थना करून 100 कोटी घेऊन यायचं इमान इकलं. या इमान इकल्याबद्दल या गद्दाराला या मतदारसंघात कुठं महाराष्ट्रात याच्यानंतर यायनं निवडून येऊ नये. या ठिकाणी आपण शिवसैनिकांना असा संकल्प करू. आणि अत्यंत राजकारण खराब करून टाकलेलं आहे. आज शेतकरी महागाई चढते, हा महागाई वाढली, सर्व काही व्यवस्था विस्कळीत झाली, तरी आला नाही. तरी अशा परिस्थितीत उद्धव साहेब ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यानंतर 40 आमदार गेल्यानंतरही त्यांना कधी कशाची तमा न बाळगता आपला पक्ष उभा केला. पक्ष उभा केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र आपल्याला खासदार उभं केलं. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला न हे करता 9 खासदार निवडून आले. तरी लोकांचा आता हदगाव तालुक्याचं उदाहरण घेतल्यानंतर कळते शिंदेची सेना होती त्याच्या विरोधात मतदान कोणाला दिलं? उद्धव बाळासाहेबांना. तरी आणि पैशाच्या आमिषाला लोभी पडून हे पळून गेलेले आहेत. अशा गद्दारांना या महाराष्ट्रात असल्या राजकारणापासून दूर ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये यांना त्या मतदारसंघातील लोक असो की आपल्याही मतदारसंघात हो, यांना धक्का दिल्याशिवाय आमचा शिवसैनिक स्वस्त बसणार नाही. येणाऱ्या काळात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष राहील.